हॅलो, मी अमिता. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग ऑल. सकाळचे 8:30 वाजले असं आणि मी आज सकाळी सकाळीच ब्लॉगला सुरुवात केलं आहे. म्हटलं तुमका सकाळचं वातावरण दाखवूया आमच्या इकडचा. तर बाहेर थोडासा श्रमदान चालू असा आणि एकदम सुंदर असं वातावरण आम्ही तुमका दाखवतंय. सूर्याची किरणं बघा किती सुंदर दिसतात ती. बाहेरून येणारी जाणारी सगळी लोक माझ्याकडे बघतात माझा काय चालला म्हणून. आहा, किती छान असा किरण येता माझ्या तोंडावर. आणि बाहेर श्रमदान दाखवते थोड्या वेळान. संतोष गाडी जी भाजीची लागवड करूची आहे ना त्या ठिकाणी पतेरो टाकून तो जाळतात. आणि आमच्या इकडे 2-3 सागाची झाडं असत कंपाऊंड मध्ये. तो पतेरो पडता तो थंय टाकतले आणि आता जाळतले, म्हणजे आज संध्याकाळी जाळतील तो. आणि ही फुलं बघा किती सुंदर दिसतात आणि सकाळचं वातावरण बघा. ही गोंड्याची फुलं असत आणि ही सगळी आता फुलं ना सुकत इलेली असत. म्हणजे गोंड्याची ही झाडं आता सुकत इलेली असत. ही बघा काही फुलं आता शिल्लक रावली आहेत, पण खूप सुंदर वाटतात जी असत ती सुद्धा. आणि ह्या गोंड्याचा रोप बघा अजूनही अगदी आत्ताच नवीन तयार झाला हा कसा. आणि तुळशीचा रोप बघा कसा. अल्मेंडा, तर इकडे श्रमदान चालू असा सकाळी सकाळीच. श्रमदान आणि मी शूटिंग करते. माझा शूटिंग चालू आणि इकडे श्रमदान चालू आहे. माका वेळ नाही असा, पण म्हटलं थोडासा 15-1 मिनिटं आपण जरासा शूट करूया आणि नंतर घरात जाऊया. मी अजून चहा पण पिऊक नाही असे 8:30 वाजलेले असत आणि आई बाबा पण उठायची असत, त्यांचा पण चहा पाणी होऊचा सगळाच असा काम. पण म्हटलं जरा सकाळचं वातावरण तुमका दाखवूया हायला आमच्या घराच्या आजूबाजूचा, म्हणून मी आज व्हिडिओ सुरू केलंय. आणि ना मी तुमका एक सुंदर झाड दाखवते. झाड किती उंच गेला, किती सुंदर झाडा. पण ना ह्या झाड थोडा ह्याच्याने इलेक्ट्रिसिटी बोर्डावाल्याने त्या तोडल्याने साईडने, कारण त्या रस्त्यावर येत होता आणि त्यांची लाईन असा ना इलेक्ट्रिक लाईन त्याच्यावरती त्या येत होता, म्हणजे फांदी येत होते म्हणून त्या तोडल्याने. पण सुंदर असा त्या झाड तुमचं दाखवतंय.
चला तर मग आता घरात जाऊया. चहा पिऊची असा, चहा वगैरे प्यायचा मस्तपैकी आणि मग पुढच्या कामांका सुरुवात करायची. चहा पिऊन थोड्या वेळानं जरा बाहेर येऊन बघितलं तर ह्यो पक्षी दिसलो. खूप छान वाटलं. ॲक्च्युली माझ्या डोळ्याने तो छान दिसत होतो, पण कॅमेऱ्यामध्ये किती लहान दिसता बघा. आप वहाँ आप क्या बोल रहे हैं? हाँ, अरे बोल दो बहन, इसका रेट बोल दो तुम तो। आपका ही भाई है? हाँ दोनों भाई। ओके. 25 सांगताय. वो कितना देता भाई? अरे बाबा ह्याचं कमी डबल बेड का वो बहुत बड़ा है। मोठे असत 400 पर्यंत ठीक आहे ते. दीदी बोन ही नहीं, उसके लिए बोल रहा हूँ। डबल बेडचा आना आता. हाँ डबल का। तो वीडियो को बना रहा हमारा। मैं यूट्यूब पे कंटेंट क्रिएट करती हूँ, वीडियो बनाती हूँ, यूट्यूब पे डालती हूँ. है वो नहीं नहीं एक ही एक ही है. एक ये बोल रहे ना, वो 250 में बोल रही है, उसको चाहिए. ये 250 में बोल रही है. जोड़ी अच्छी बात है म्हणते. 2500 मांगे। ओ ब्लू कलर का नीले कलर वाला. वो 3500 का जोड़ी है। बोलो आप बोलो दीदी। नहीं बोलेंगे हमने तो बोल दिया, वैसा ही हम बोलेंगे. नहीं उसका उसका वही बोले ना, ऐसा ही इस तरह ही बोलेंगे ना. हाँ तो बोलो जोड़ी का कितना देते? तो कंबल का बोलो, बेडशीट होना बेडशीट का बोलो, जोड़ी का कितना देते? बोले ना, कितना जोड़ी का? मुझे तो बेडशीट नहीं चाहिए. फिर वो दीदी ले लेगा। उसको चाहिए, लेकिन वो 250 बोल रही है. एक का दो? दो का. दो कैसे आता है दीदी, आप भी सोचो जरा। 250 ओके, आपको नहीं जम रहा है तो जाओ ना. सकाळी सकाळीच डोक्या खाऊ किल्ले हे माणूस. वरती किमती कायच्या काय सांगित होते. ह्याला दुकानात ती पण एवढ्या किमती नसतात या वस्तूंच्या. म्हणजे बेडशीट आणि हे होते, ब्लँकेट्स होते, पण कायच्या काही किमती सांगत होते. एकतर ह्यांच्याकडचं सगळं माल डुप्लिकेट असता वरती, आणि कायच्या काही किमती सांगत होते. आणि वरती खनपटीत बसतात. घ्यावा म्हणजे घ्यावा. यांच्याकडचा कोण घेवचा असा तर आम्ही जाऊन दुकानात घेऊ ना. मरो माका तरी एक छोटंसं व्हिडिओ करून घ्यावलो त्यांचं. वरती व्हिडिओ करीत होते म्हणून घाबरत होते. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां सबस्क्राईब पण करा. बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. बाय.